कुंडलीतील काही मौलिक सूत्रे. जन्मकुंडलीत ग्रह ज्या राशीत असतो, नवमांशमध्ये सुद्धा जर का तो त्याच राशीत असेल तर त्याला वर्गोत्तम म्हणतात. व असा ग्रह बलवान असतो आणि तो कायमच श्रेष्ठ फल देतो. दशमात रवी आणि मंगळ हे बलवान असतात. चतुर्थात चंद्र शुक्र बलवान असतात. लग्नात बुध आणि गुरु बलवान होतात. तर सप्तमात शनी बलवान होतो. शुभग्रह ज्या भावात बसलेले असतात आणि ज्या भावावर ते दृष्टी टाकतात त्यांचे कायम शुभफल देतात. लग्नाचा स्वामी ज्या घरात बसलेला असतो त्याची कायम वृद्धी करतो. अष्टमात जो ग्रह बसलेला असेल तो निर्बली होतो, पण सूर्य आणि चंद्र हे निर्बली होत नाहीत. एखादा ग्रह जर का दोन भावांचा स्वामी असेल तर आपल्या दशेमध्ये लग्नाकडून येणाऱ्या पहिल्या घरात तो त्या घराचे फळ परिधान करतो. प्रत्येक भाव हा विशेष ग्रहाचा कारक असतो. जर कारक ग्रह त्याच भावात आला किंवा त्या भावावर दृष्टी टाकली तर तो श्रेष्ठ बल देतो. वक्री ग्रह हा बलवान असतो. कुंडलीत तो ज्या भावाचा स्वामी असतो त्या भावाचे फल तो देतो. रवी हा पहिला आणि 9वा भाव, चंद्र 4था भाव, मंगळ 3रा आणि 6वा भाव, बुध 4था आणि 10वा भाव, गुरु 2रा, 5वा, 9वा, 10वा आणि 11वा भाव, शुक्र 7वा भाव, शनी 6, अष्टम, दशम आणि 12वा भाव हे प्रत्येक ग्रहाचे कारक भाव झाले. रवी हा आत्मा, पिता, प्रभाव, स्वास्थ्य, शक्ती आणि लक्ष्मी हे कारकत्व झालं. चंद्र मन, बुद्धी, राज्यकृपा, माता व संपत्ती. मंगळ साहस, रोग, गुण, छोटा भाई म्हणजे छोटा भाऊ, भूमी आणि शत्रू. बुध विद्या, बंधू, विवेक, मित्र, वाणी आणि कार्य करायची क्षमता. गुरु धन, शरीर, ज्ञान, पुत्र व सुंदर विचार. शुक्र पत्नी, वाहन, आभूषण, अलंकार, प्रेम आणि सगळे सुख, लक्झरी सुख. शनी हे आयुष्य दाखवतं, जीविका दाखवतं, नोकरी दाखवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मृत्यूचं कारण दाखवतं आणि येणारी संकट दाखवतं. राहू हा दादा आणि केतू हा नाना. भविष्य सांगताना भाव आणि भावाचा स्वामी याचा पण विचार करायचा. जसं संतान सुख म्हणजे 5वा भाव व गुरु व पंचमेश याचा विचार करायचा. जर कुंडलीमध्ये 3 म्हणजे पराक्रम, षष्ठ आणि लाभ या स्थानात शुभग्रह असतील तर पंचम भावाला ते शुभ फल देतात. पण हे ग्रह स्वतः जर का दूषित असतील तर ते आपले शुभता हरवून टाकतात. 3 पराक्रम, षष्ठ आणि लाभ या भावातले पापग्रह हे त्या भावाला पापयुक्त करतात पण प्रचंड शुभफळ देतात व त्या दशेत शुभफल जातकाला शुभफल देतात. जर जन्मकुंडलीत एकच ग्रह 2 केंद्रस्थानाचा मालक असेल तर तो कोणत्याही एका केंद्रभावाचे फळ शुभफळ देत नाही. केंद्राचा मालक जर का त्रिकोणात म्हणजे 5 आणि 9 भावात बसला असेल तर तो शुभफल देतो. चतुर्थ भावाचा स्वामी पंचमात आणि दशमाचा स्वामी 9मात हे त्यातल्या त्यात जास्त शुभकारक असतात. पण हेच त्रिकोणाचा स्वामी जर का त्रिकोणात बसला असेल तर त्याची शुभता समाप्त होते व त्याचं फल विपरीत मिळतं. जसं नवमेश पंचमात असेल आणि पंचमेश 9मात असेल तर संतती संदर्भी त्रास होतो. चतुर्थ स्थानी शनी एकटा बसला असेल तर जातकाची वृद्धावस्था कष्टी जाते. सप्तमात एकटा शुक्र हा जातकाचे विवाह सुख कायम कटकटीचे करतो
अशा वेळेस गृहस्थी सुख मिळत नाही किंवा कमी मिळते. सूर्याच्या जवळ चंद्र 12 अंश, मंगळ 17 अंश, बुध 13 अंश, गुरु 11 अंश, शुक्र 9 अंश व शनी 15 अंश असेल तर फळ मिळत नाही. व्ययस्थानातील शुक्र हा जातकाला अत्यंत धनवान करतो. दशमाचा स्वामी म्हणजे दशमेश ज्या भावात बसला असेल त्या भावाची तो हानी करतो. मंगळ चतुर्थ, सप्तम आणि दशमात असता जातकाला जीवनात कष्ट करावे लागतात व अशा जातकाला आपल्या वडिलांकडून मदत मिळत नाही. कोणताही ग्रह हा ज्या भावात बसला आहे त्याच्यापेक्षा तो कोणत्या भावावर दृष्टी टाकतो त्याचे अधिक जास्त फळ देतो. शनी आणि राहू हे 2 विच्छेदात्मक ग्रह आहेत. हे ज्या भावात बसतात त्या संबंधित भावाचे सुख देत नाहीत, त्याला बाधाच आणतात. कुंडलीत केतू ज्या भावात बसला असेल त्याचा प्रभाव पाच टाईम वाढवतो, म्हणजे 5 वेळा तो अधिक फळ देतो. जर पंचमेश पंचमात आणि नवमेश नवमात असेल तर पापग्रह असताना सुद्धा त्यांच्या भावात शुभ फल देण्याची ताकद येते. जर तृतीयेश तृतीयात, षष्ठेश षष्ठात व लाभेश लाभात असेल तर असे ग्रह पापग्रह असताना सुद्धा प्रचंड शुभ फळ देतात. अष्टमेश ज्या कोणत्या भावात बसलेला आहे त्या स्थानाचे फळ देताना हर्डल्स म्हणजे फार अडथळे उत्पन्न करतो. पण अष्टमेश अष्टमात असेल आणि त्यातही शनी असेल तर जातकाचे आयुष्य हे वाढवतो. षष्ठेश पण ज्या भावात बसलेला आहे त्या भावात अडथळे निर्माण करतो किंवा त्रास देतो, पण ते त्रास शरीर संबंधी किंवा शरीर रोग असल्यामुळे किंवा शत्रूंमुळे त्या भावाचे फळ मिळत नाही. राहू आणि केतू हे ज्या भावात बसलेले आहेत त्या भावाच्या स्वामीप्रमाणे फळं देतात आणि ज्या ग्रहाबरोबर बसलेले आहेत त्या ग्रहाप्रमाणे फळ देतात. जर केंद्राचा स्वामी त्रिकोणात बसला असेल तर त्याचा केंद्र दोष नाहीसा होतो व तो शुभफळ देतो. योगकारक ग्रहाच्या दशेत पापग्रह किंवा मारक ग्रहाची अंतर्दशा आली तर ती सुरुवातीला शुभफळ देते, पण अंतर म्हणजे जसं उत्तरार्ध येत जातो तशी ती अशुभ फळ देते. जर 2 केंद्रांचे स्वामी एकत्र बसले असतील केंद्रात तर ते अतिशुभ फळ देतात. जर मेषेचा रवी लाभस्थानात असेल तर असा जातक फारच प्रभावशाली असतो. तसेच मारक किंवा अकारक ग्रहाच्या महादशेत योगकारक ग्रहाची अंतर्दशा प्रारंभी अशुभ फळ देते, पण उत्तरार्धात ती शुभ फळ देते. जर नवमेश नवमात असून नवमेश नवमात व त्यावर गुरुची दृष्टी असेल तर असा जातक महाभाग्यशाली असतो. पंचमात एकटा गुरु असता जातकाला संतान सुख मिळत नाही, म्हणजे संतान होते पण पहिल्या पुत्राशी किंवा पहिल्या संततीशी त्याचे कायम मतभेद राहतात. लग्नेश हा जर का रवीबरोबर असेल तर तो कायम अनुकूल असतो. लग्नेश रवीबरोबर कायम अनुकूल असतो. केंद्र आणि त्रिकोणाचे स्वामी एक दुसऱ्याशी संबंध असतील तर आपापल्या दशेत शुभफल देतात, पण ते एक दुसऱ्याशी संबंधित नसतील तर एक ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या अंतर्दशेत हा जातकाला अशुभ फळ देतो.